अजित पवारांच्या अकाली निधनामुळे आम्हाला दुःख आहे। त्यामुळे पवार कुटुंब प्रमुख म्हणून बारामतीची निवडणूक न लढवण्याचा निर्णय माझा होता, असं वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं। काँग्रेसनं बारामतीत उमेदवार देण्याचा निर्णय घेतला, तो त्यांचा अधिकार आहे। लोकशाहीत सगळ्यांना निवडणूक लढवता येते अशी भूमिका त्यांनी मांडली। त्याचबरोबर काँग्रेस पक्षावर वक्तव्य करण्याएवढी परिपक्वता पार्थ पवार यांच्याकडे आहे की नाही याबाबत काही सांगू शकत नाही, असं पवार म्हणाले। समस्या करून दिली ते मान्य करून निश्चित करायला पवार कुटुंबामध्ये आहे। त्या कुटुंबामध्ये एक पद्धत आहे, कुटुंब प्रमुख त्याची भूमिका राष्ट्रीय वाटेची हे आमच्या कुटुंबात वाढलेलं आहे। हे आज कुटुंब प्रमुख म्हणून माझ्या जबाबदारी आहे। त्यामुळे आम्ही ठरवलं की निवडणूक अधिकार आहे तो आपण लढायचे। हे चुकीचं काय, त्यांच्या पक्षाची पद्धत असते असेल काय, प्रश्न काय? पक्षाचा कार्यक्रम होता, पण एनडीएच्या नेत्यांचे फोटो लावले गेले होते, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। एनडीएमध्ये आहेत ना, तिथल्या एका बॅनरवर तुमचाही फोटो आहे। माझं असेल तर ते चुकीचं आहे। राजकारणामध्ये महत्वाचे धोरणाचं शेतन करायला एक प्रकारची परिपक्वता लागते। ही किस्मत आहे हे आज मी सांगू शकत। अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। एक प्रकारे एक मोठा ट्विस्ट आलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। राहुरी इथल्या पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी ऐन वेळेला पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे। सोमवारी अत्यंत नाट्यमय सगळ्या राजकीय घडामोडी घडल्या। पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरेंची भेट घेतली। त्या भेटीनंतर तनपुरेंच्या माघारीचे संकेत मिळाले आणि पुढच्या काही तासात तशा घडामोडी घडल्या। प्राजक्त तनपुरेंनी राहुरीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतली। तनपुरे ऐनवेळी कच खाणार याची शरद पवारांना आधीच कुणकुण लागली होती। त्यामुळे तनपुरेंच्या माघारीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तातडीनं गोविंद मोकाटे यांना उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे आता अक्षय कर्डिले विरुद्ध मोकाटे अशी थेट लढत होणार आहे। ते भाजपबरोबर ते बोलणे करायला गेलेले नव्हते, भाजपचे नेते त्यांच्याकडे गेले होते असं मला कळतंय। मला काहीची माहिती नाही, पण भाजपचे नेते त्या ठिकाणी गेलेले होते त्यांच्याशी चर्चा करायला। मला वाटतं की भाजपला निवडून यायची शक्यता अशा वाटत नाही का, म्हणून त्यामध्ये अशा प्रकारची मार्ग काढण्यासाठी किंवा मध्यस्थी करून अशा प्रकारचा प्रयत्न केला असेल, मला काही कल्पना नाही। आणि त्यांनी जर काही झालं दगा फटका 2 दिवसापासून अशी चर्चा होते, तर त्यानंतर मलाच उमेदवारी मिळणार होती याच्यात काही शंका नव्हती। बाजूला झाले असं म्हणता येणार नाही, ते आमचे नेते इथं, आम्हाला त्यांचा कायम पाठिंबा असतोय। आम्हाला म्हणजे ते सगळे कार्यकर्ते माझ्या पाठीमागे लावतील यात काही शंका नाही। दरम्यान काही वेळापूर्वी आम्ही प्राजक्त तनपुरेंशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी निवडणूक न लढण्याची आपली काही कारणं सांगितली। पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचे आणि प्रदेशाध्यक्ष हे माझ्या भेटीला आले आणि त्यांनी मला विनंती केली की हे स्वर्गीय शिवाजी कर्डिले वारलेले आहेत आणि त्यांच्या मुलाला आपण द्यायची विनंती केली
मी त्यांना हे सांगितलं की माझंही कारण फक्त जे आहे की आमच्या तालुक्याचा उमेदवार हवा, आमदार हवा, ही या तालुक्यातल्या जनतेची भावना आहे. ही मी कधी असं बोललेलं नाही की मी भाजपच्या वाटेवर आहे. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत तुमची जवळीक वाढली आहे असंही बोललं जात आहे. नाही, मी फक्त एका वाक्यात माझ्या एका भाषणामध्ये एका त्यांच्या योजनेचं फक्त कौतुक केलं. याचा अर्थ चांगल्या कामाला चांगलं म्हटलं मी जवळीक वाढली वगैरे असा अर्थ काढता येणार नाही. इथले काही समीकरण आहेत, इथले काही विषय आहेत. मला पक्षाचा आग्रह होता. मी जयंत पाटील साहेबांनाही नम्रपणे सांगितलं की सगळा विषय बघता थांबलेलं मला योग्य राहील. हे अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. एक प्रकारे एक मोठा ट्विस्ट आलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राहुरी इथल्या पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी ऐन वेळेला पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. सोमवारी अत्यंत नाट्यमय सगळ्या राजकीय घडामोडी घडल्या. पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरेंची भेट घेतली. त्या भेटीनंतर तनपुरेंच्या माघारीचे संकेत मिळाले आणि पुढच्या काही तासात तशा घडामोडी घडल्या. प्राजक्त तनपुरेंनी राहुरीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतली. तनपुरे ऐनवेळी कच खाणार याची शरद पवारांना आधीच कुणकुण लागली होती. त्यामुळे तनपुरेंच्या माघारीनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तातडीनं गोविंद मोकाटे यांना उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे आता अक्षय कर्डिले विरुद्ध मोकाटे अशी थेट लढत होणार आहे. ते भाजपबरोबर ते बोलणे करायला गेलेले नव्हते. भाजपचे नेते त्यांच्याकडे गेले होते असं मला कळतंय. मला काहीची माहिती नाही, पण भाजपचे नेते त्या ठिकाणी गेलेले होते त्यांच्याशी चर्चा करायला. मला वाटतं की भाजपला निवडून यायची शक्यता अशा वाटत नाही का, म्हणून त्यामध्ये अशा प्रकारची मार्ग काढण्यासाठी किंवा मध्यस्थी करून अशा प्रकारचा प्रयत्न केला असेल, मला ती कल्पना नाही. आणि त्यांनी जर काही झालं दगा फटका 2 दिवसापासून अशी चर्चा होते तर त्यानंतर मलाच उमेदवारी मिळणार होती याच्यात काही शंका नव्हती. बाजूला झाले असं म्हणता येणार नाही. ते आमचे नेते इथं, आम्हाला त्यांचा कायम पाठिंबा असतो. आम्हाला म्हणजे ते सगळे कार्यकर्ते माझ्या पाठीमागे लावतील यात काही शंका नाही. दरम्यान काही वेळापूर्वी आम्ही प्राजक्त तनपुरेंशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी निवडणूक न लढण्याची आपली काही कारणं सांगितली. पालकमंत्री आमच्या जिल्ह्याचे आणि प्रदेशाध्यक्ष हे माझ्या भेटीला आले आणि त्यांनी मला विनंती केली की हे स्वर्गीय शिवाजी कर्डिले वारलेले आहेत आणि त्यांच्या मुलाला आपण द्यायची विनंती केली. मी त्यांना हे सांगितलं की माझंही कारण फक्त जे आहे की आमच्या तालुक्याचा उमेदवार हवा, आमदार हवा, ही या तालुक्यातल्या जनतेची भावना आहे. ही मी कधी असं बोललेलं नाही की मी भाजपच्या वाटेवर आहे. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत तुमची जवळीक वाढली आहे असंही बोललं जात आहे. नाही, मी फक्त एका वाक्यात माझ्या एका भाषणामध्ये एका त्यांच्या योजनेचं फक्त कौतुक केलं. याचा अर्थ चांगल्या कामाला चांगलं म्हटलं मी जवळीक वाढली वगैरे असा अर्थ काढता येणार नाही. इथले काही समीकरण आहेत, इथले काही विषय आहेत. मला पक्षाचा आग्रह होता. मी जयंत पाटील साहेबांनाही नम्रपणे सांगितलं की सगळा विषय बघता थांबलेलं मला योग्य राहील. हे